नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या लक्षवेधी या कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आरोग्यविषयक ह्या विशेष कार्यक्रमामध्ये विविध आरोग्यांच्या समस्या आणि उपचार याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांकडून विस्तृत माहिती जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे त्वचा विकार आणि उपचार. त्वचा सुंदर चमकदार दिसण्यासाठी त्वचेची निगा राखणं, काळजी घेणं महत्त्वाचे आहे. पी हळद आणि हो गोरी असे जीवनात होत नसते. असे प्रयत्न वरचे वर करून चालत नाही. त्यामुळे मुळात आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. समतोल आहार, उत्तम प्रकृती, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हेच त्वचेसाठी सुद्धा लागू होते. ह्या गोष्टी व्यवस्थित नसतील तर कितीही उपाय केला तरी त्वचा ही सुंदर दिसणार नाही. त्वचा ही निरोगी शरीराला प्रतिबिंबित करते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, संमिश्र त्वचा आणि संवेदनशील अशा त्वचेवरील डाग, पिंपल, ॲक्ने, फ्लॅकनेस अशा प्रकारची त्वचा सुंदर निरोगी कशी राहील, त्वचेची काळजी कशी घेतली जाईल, त्यावर उपचार कोणते करावेत, आज आपण आपल्या या कार्यक्रमात पाहणार आहोत. आजचा आपला विषय आहे त्वचा विकार आणि उपचार. आणि आज आपल्यासोबत डॉक्टर मृण्मयी मुकुंद गणोजी ह्या आहेत. नमस्कार डॉक्टर. यशस्वी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, सर्वात पहिले आपल्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी मुकुंद गणोजे, MBBS MD. आय एम अ प्रॅक्टिसिंग डर्मॅटोलॉजिस्ट. चेंबूर येथे माझं क्लिनिक आहे डर्मॅटोलॉजीचं. जन्म ऍक्च्युली माझा अकोल्याला झाला आणि त्यानंतर 12वी पर्यंतचं शिक्षण अकोल्याला झालं. त्यानंतर MBBS आणि MD करण्यासाठी देन आय मूव्ह टू अमरावती आणि त्यानंतर मग पोस्ट PG 2017 नंतर मी मुंबईला आले. गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट डर्मॅटोलॉजिस्ट असं दोन्हीकडे मी काम केलंय. ओके. आणि त्यानंतर 2021 मध्ये मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. सध्या कॉस्डम स्किन क्लिनिक चेंबूर येथे मी चीफ डर्मॅटोलॉजिस्ट आहे आणि त्याबरोबरच अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल चेंबूर येथे आय एम अ चीफ कन्सल्टंट. डर्मेटोलॉजिस्ट मध्येच करिअर करावं का वाटलं आपल्याला? ऍक्च्युली मी 9वी-10वीत असतानाच मला थोडा हेअर लॉसचा इश्यू झाला होता आणि त्यासाठी मग घराजवळच एक डर्मॅटोलॉजिस्ट होत्या आणि तिथे मला जावं लागलं. आणि त्यानंतर सेटअप मी ते बघितलं आणि आवड निर्माण झाली. कारण की डर्मॅटोलॉजी हा विषय एक असा आहे की त्यामध्ये अगदी क्लिनिकल डर्मॅटोलॉजी म्हणजे सोरियासिस किंवा इसब असे सगळे पेशंट्स आपण पाहतो. फंगल इन्फेक्शनचे पेशंट्स पाहतो. त्यामुळे त्याचं एक समाधान असतं. पण त्याबरोबरच आपण कॉस्मेटिक क्षेत्र पण आजकाल खूप पुढे जात आहे आणि बोटॉक्स, फिलर्स, लेझर्स ह्या सगळ्यामध्ये पण मला इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि दॅट इज अ व्हेरी इव्हॉल्विंग ब्रांच. त्यामुळे ऍज अ डॉक्टर मी दोन्हीकडे सर्व करू शकते, म्हणजे क्लिनिकल पेशंट्स आणि कॉस्मेटॉलॉजीचे पेशंट्स. त्वचा रोग म्हणजे काय आणि हा रोग कशामुळे होतो? त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग आहे का? आणि त्वचा रोगाचे किती प्रकार सांगता येतील? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? तर मी सांगितल्याप्रमाणे त्वचेचे रोग हे वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये येतात. काही डिसीजेस जसं स्केबीज म्हणतात त्याला. ओके. किंवा हे डिसीजेस कम्युनिकेबल आहेत. पण नॉन कॉन्टेजियस डिसीजेस सुद्धा असतात, जसं सोरियासिस किंवा एक्झिमा. हा एकाचा दुसऱ्याला होत नाही, पण सामान्य जनतेमध्ये त्याबद्दल बऱ्याच शंका असतात किंवा त्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात स्किन बद्दल. तर आज आपण ते सगळे क्लिअर करू डाऊट्स. ऋतुमानानुसार त्वचा कोरडी, तेलकट किंवा सोलली जाते. कधी त्वचेवर पुरळ किंवा खाज येते. तर हे कशामुळे होते, काय सांगाल? आपापली त्वचा लोकांची वेगवेगळ्या प्रकारात मोडते. म्हणजे आमच्या भाषेत आम्ही ड्राय स्किन, ऑइली स्किन, ऑइली टी झोन म्हणजे कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन, हे स्किनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तुमचं स्किन रुटीन त्यानुसार असायला पाहिजे आणि विविध ऋतूंनुसार ते सुद्धा बदलतं. जसं आता विंटर सीझन येतोय, तर बेसिकली ज्या लोकांची स्किन ड्राय आहे त्यांनी त्यांचा फेस वॉश हा जेंटल ठेवायला हवा. किंवा ज्यांची त्वचा ऑइली आहे
त्यांचा फेस वॉश जनरली आम्ही थोडा सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकॉलिक ऍसिड असं एक्सफोलिएटिंग एजंट्स असलेले देतो. पण आता जर हिवाळा येतोय तर आम्ही ते चेंज करून त्यांना सुद्धा जेंटल फेस वॉश रेकमेंड करतो. तसं वेगवेगळ्या ऋतूंनुसार स्किन केअर ही चेंज करायला पाहिजे आणि सामान्य जनतेला हे माहिती असेल. बऱ्याच वेळा लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं यांच्या त्वचेवर पांढरे डाग किंवा पॅचेस दिसतात, तर हे कशामुळे येतात? यांची कारणे काय आहेत? काय सांगाल? लहान मुलांमध्ये विशेषतः 0 to 5 years ऑफ एज, 5 वर्षापर्यंत एटॉपिक डर्मॅटायटिस म्हणतात त्याला, तो प्रकार खूप कॉमन आहे. तर ते पांढरे डाग ऍक्च्युली इसब जे म्हणतात त्याचा एक प्रकार आहे. त्या मुलांची त्वचा जनरली थोडी कोरडी असते इतरांपेक्षा आणि राऊंड पॅचेस विथ स्केलिंग असं येतं. त्याची व्यवस्थित ऍक्च्युली निगा राखली तुम्ही, यू जस्ट हॅव टू गो टू अ डॉक्टर अँड जस्ट वन कन्सल्टेशन आणि डॉक्टर तुम्हाला सांगतील की लहान मुलांच्या स्किन नुसार एक जेंटल त्यांचा बॉडी वॉश, एक थिक क्रीम बेस मॉइश्चरायझर हे वापरणं त्यांच्यासाठी अगदी गरजेचं आहे. बरेचदा असंही पाहायला मिळतं, खरूज, नायटा, गचकर्ण, कंडरोग हा काय प्रकार आहे? हे कशामुळे होते आणि हा संसर्गजन्य रोग आहे का? ह्याला आम्ही आमच्या भाषेत फंगल इन्फेक्शन म्हणतो. फंगल इन्फेक्शन किंवा नायटा, गजकर्ण. तर हा बेसिकली फंगसमुळे होणारा आजार आहे आणि त्याचे कारण म्हणजे जसं मुंबईचं वेदर आहे, इट्स व्हेरी हॉट अँड ह्युमिड. तर घामामुळे ऍक्च्युली हा जे फंगस असतो तो घाम आणि इज अन आयडियल एन्व्हायरमेंट फॉर द फंगस टू ग्रो. त्यामुळे तो एक्सेसिव्ह स्वेटिंग आणि ज्या लोकांना सतत प्रवास करावा लागतो आणि कॉन्स्टंटली एक्सपोजर नाहीये एसीचं, त्या लोकांमध्ये हा खूप कॉमन आहे. त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन साठी आम्ही म्हणतो की जस्ट कॅरी अ कॉटन क्लोथ किंवा जस्ट वाईप दॅट एरिया जिथे तुम्हाला जास्त घाम येतो. पांढरा कोड किंवा चेहऱ्यावरील वांग हे कशामुळे येतात? कोड किंवा वांग हे कायमस्वरूपी जाण्यासाठी यावर काही उपचार आहेत का? किंवा त्वचा रोग हा अनुवांशिक असू शकतो का? काय सांगा? वांग म्हणजे बेसिकली मेलाझ्मा आम्ही म्हणतो ते. रिझन त्याचं हॉर्मोनल असतं. जनरली मॅरिड स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे आणि पोस्ट डिलिव्हरी किंवा म्हणजे फर्स्ट बेबी नंतर किंवा सेकंड बेबी नंतर, ब्रेस्ट फिडिंगच्या नंतर किंवा काही लोकांना मेनोपॉजच्या नंतर आढळून येतं. स्त्रियांमध्ये हा जास्त कॉमन आहे आजार, पण पुरुषांमध्ये सुद्धा असतो. कारण हे त्याचं हॉर्मोनलच आहे आणि वेगवेगळे उपाय आहेत त्याच्यावरती अवेलेबल, म्हणजे ओरल मेडिकेशन किंवा लावायचे क्रीम्स किंवा वेगवेगळ्या प्रोसिजर असतात आमच्याकडे, मेडिपील किंवा लेझर्स झाले तर अराउंड 95% पेशंट्स मध्ये हा प्रिव्हेंट करता येत नाही किंवा याच्यावर क्युअर जे म्हणतात तसं अवेलेबल नाही. पण क्रीम्स किंवा मेडिकेशननी आपण हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. इसब हा त्वचा रोग आहे का? याबद्दल काय सांगाल? आणि हे अनुवंशिक आहे का? इसब आजकाल प्रमाण बरंच वाढलं आहे आणि इसब हा जेनेटिक प्रकारात मोडतो. त्याचं रिझन जेनेटिक आहे आणि बाकी जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा जसं पोलन ग्रेन किंवा सर्टन केमिकल एक्सपोजर, त्यामुळे पण हा होऊ शकतो. पण तो सुद्धा प्रिव्हेंट करता येऊ शकतो विथ मेडिकेशन्स. बरेचदा त्वचेवर काळे डाग, मुरूम, डोक्यात खाज येणं, केस गळणं, कोंडाव होणे, शरीरावर रॅशेस येऊन आग होते, तर अशा समस्या कशामुळे होतात? काय सांगाल? ग्रोईंग एज मध्ये आफ्टर प्युबर्टी मुलं किंवा मुली दोघांमध्येही पिंपल किंवा ऍक्ने आपण जे म्हणतो ते खूप कॉमन आहे आणि त्याकडे बरंच दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे अनलेस अँड अनटिल मुलांना पेनफुल पिंपल्स येत नाहीत तोपर्यंत जनरली त्यांचे पेरेंट्स त्यांना क्लिनिक मध्ये घेऊन येत नाहीत. तर बेसिकली सगळ्या पेरेंट्सला मला हे सांगायचंय की जर तुमच्या मुलांना पिंपल किंवा ऍक्ने असतील तर प्लीज त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार करणं खूप आवश्यक आहे. कारण स्किनचे आजार पण आजारच असतात आणि ऍक्ने इज अ डिसीज. जसं
आपण म्हणतो की मधुमेह हा आजार आहे, तसंच पिंपल किंवा ऍक्ने पण आजार आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. फक्त तो स्किनचा आजार आहे म्हणून त्याच्यावर घरी एखादं क्रीम लावलं आणि तो पूर्णपणे नाहीसा होईल असं नसतं. विशेषतः लहान मुलींमध्ये पीसीओएस पीसीओडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ओके. आणि त्याचे कारण म्हणजे जंक फूड किंवा लहान मुलांना स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त असतं. ओके. तर या सगळ्या कारणांमुळे पीसीओडी किंवा पीसीओएस हा आजार कॉमन झाला आहे. आणि मग त्यामध्ये मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्यांना हेअर लॉस सुरू होतो, त्यांच्या चेहऱ्यावरती नेकच्या मागे किंवा अंडर आर्म्स मध्ये पिगमेंटेशन निर्माण होतं. तर हे सगळे एकत्रितपणे पीसीओएस चे लक्षण आहेत. म्हणजे मुलींमध्ये चिडचिडेपणा वगैरे खूप वाढतो या सगळ्या गोष्टींमुळे आणि ओव्हरऑल मुलांचा किंवा मुलींचा कॉन्फिडन्स खूप कमी होतो या सगळ्या गोष्टींमुळे. सो धिस पीसीओडी इज हॉर्मोनल आणि त्यामुळे केस गळती पण होते. ओके. आणि नंतरही लाईक पोस्ट प्रेग्नन्सी किंवा पोस्ट मेनोपॉज हेअर लॉस इज व्हेरी व्हेरी कॉमन. ओके. तर त्याची कारणं जाणायला पाहिजेत. कॉज इज हॉर्मोनल किंवा सप्लिमेंट्स, विटामिन सप्लिमेंट्सची डिफिशियन्सी ऑफ आयर्न, डिफिशियन्सी ऑफ फेरिटिन, विटामिन B12, विटामिन D3 किंवा थायरॉइड सारखी तुम्हाला आजार आहेत किंवा हिमोग्लोबिनची कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हेअरफॉल होतो आणि त्याची योग्य ट्रीटमेंट. वाढत्या वयाबरोबरच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, रिंकल्स ज्याला आपण म्हणतो, किंवा डोळ्याखालील काळी वर्तुळे येणे, स्किन ढिली होणे किंवा ती लटकणे, यावर काही आधुनिक उपचार आहेत का? काय सांगाल याबद्दल? हो, यांना आम्ही अँटी एजिंग ट्रीटमेंट म्हणतो. ओके. पण प्रोसिजर्स किंवा ट्रीटमेंट्स कडे वळण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी बेसिक एक स्किन केअर रुटीन फॉलो करायला पाहिजे. म्हणजे बेसिक एक फेस वॉश, एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन, जे तुमच्या स्किन टाईप नुसार तुम्हाला दिलं जातं. सो यू शुड गो टू अ डर्मॅटोलॉजिस्ट फॉर ऑल दिस बेसिक प्रिस्क्रिप्शन. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे पिगमेंटेशन आहे किंवा जास्त ड्राय स्किन आहे, तर त्यानुसार आम्ही एक रात्री ऍड करण्यासाठी एझेलिक ऍसिड सिरम किंवा सॅलिसिलिक ऍसिड सिरम असे सिरम्स पण देतो. रेटिनॉल, अँटी एजिंग ट्रीटमेंट्स, हे सगळं अवेलेबल आहे. सो बेसिक प्रोसिजर्स ला जाण्याच्या आधी मेंटेनन्स साठी हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली सनस्क्रीन लावत नाहीये किंवा मॉइश्चरायझर जर रेग्युलरली लावत नाहीये, तर ह्या सुरकुत्या वाढतील. की तुम्ही जर फक्त प्रोसिजर करताय आणि मग मेंटेनन्स करत नाहीयेत घरी, तर ह्या सगळ्यांचे चान्सेस वाढतात. डोळ्यांखालची वर्तुळं ही काही प्रमाणात जेनेटिक असतात, हेरिडिटरी पण खूप प्रमाणात आढळतात. म्हणजे जर आईला आहे तर मुलीमध्ये जेनेटिकली डोळ्यांखाली वर्तुळं आली आहेत असं होतं. आणि एक्झॅसर्बेटिंग फॅक्टर्स म्हणजे तेच एक्सेसिव्ह सन एक्सपोजर किंवा आजकाल स्क्रीन एक्सपोजर. मुलं किंवा सगळेच जॉब करता, दे आर इन फ्रंट ऑफ स्क्रीन ऑल द टाइम. मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो, त्यांना कॉन्स्टंटली काम करावं लागतं. त्यामुळे ही जे डार्क सर्कल्स आहेत ती वाढतात किंवा कधी कधी डेफिशियन्सी पण असते कुठल्या विटामिन्सची. ते सगळं आम्ही असेस करतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट देतो. कॉज काय आहे बेसिकली ते माहिती करणं खूप आवश्यक आहे. कारण पिगमेंटेशनचे पण वेगवेगळे रिझन्स असतात आणि दॅट इज वाय कन्सल्टेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. सो त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट ऍडवाइस करतो. ट्रीटमेंट जसं बेसिक क्रीम्स देणे, त्यासाठी सनस्क्रीन देणे, किंवा मग आमच्या इथे केमिकल पील्स, मेडिपील्स अवेलेबल असतात, किंवा लेझर ट्रीटमेंट जसं तुम्ही म्हणाला, लेझर ट्रीटमेंट अवेलेबल असतात. त्याचे सेशन्स आम्ही सांगतो, मेडिपील ऑल्टरनेट विथ लेझर ट्रीटमेंट. किंवा वयानुसार जसं तुम्ही म्हणालात, काही स्त्रियांमध्ये एक हॉलोनेस येतो तर डोळ्यांच्या खाली, कारण की आपल्या शरीरामध्ये हायलुरॉनिक ऍसिड नावाचा एक पदार्थ असतो आणि जसं आपण एज वाढते आपली, तसं हायलुरॉनिक ऍसिडचं प्रमाण कमी 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 होत जाते. नॉट जस्ट अंडर आय एरिया बट ओव्हरऑल. आणि त्यासाठी फिलर्स हा प्रकार मग आम्ही शोधून काढलाय.
जे इंजेक्शनच्या मार्फत जे हायलोरोनिक ऍसिड तुमच्या अंडर आय एरियामध्ये किंवा दुसरीकडे कुठेही कमी झालंय तर आम्ही इंजेक्शन मार्फत ते हायलोरोनिक ऍसिड तुमच्या अंडर आय एरियामध्ये किंवा लिफ्ट साठी ते वापरतो. त्यामुळे ते कम्प्लिटली सेफ आहे प्रोसिजर. चेहरा छान आणि चमकदार दिसण्याकरता दही, बेसन, मध, कोरफड अशा प्रकारे घरेलू उपचार केले जातात. तर हे घरेलू उपचार त्वचेसाठी किती फायदेशीर आहेत, काय सांगाल? कोरफड जर आहे तर मी तर म्हणेल की नाही, कारण की कोरफड मध्ये पण केमिकल्स असतात. त्यामुळे कोरफड किंवा काही लोक टोमॅटो वापरतात. तर आय वुड सजेस्ट की हे वापरू नका. जर तुम्हाला वापरायचं आहे तर पपई आणि पपईचा गर तुम्ही वापरू शकता. दॅट कॅन हेल्प. मध जे आहे ते ड्राय स्किन साठी तुम्ही वापरू शकणार. जर तुमची खूप ऑइली स्किन असेल तर काही प्रमाणात मध तुम्ही वापरू शकता. किंवा बरेच घरांमध्ये बेसन आणि दूध आणि थोड्याफार प्रमाणात हळद मिक्स करून फेसवर लावतात. पण ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना त्याची पण अलर्जिक रिएक्शन होऊ शकतात. सो बेटर दॅन दॅट आय वुड सजेस्ट की एक स्किन रुटीन, जसं मी पुन्हा पुन्हा सांगते की फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे अगदी महत्वाचं आहे. आणि इफ यू स्टिक टू दॅट तुमची स्किन जे पण आजार आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतील. जास्त प्रमाणात आढळणारे त्वचा विकार कोणते, याचं कॉमन कारण काय आहेत? सध्या मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करते आहे. सर्वात जास्त आढळणारे स्किन डिसीजेस म्हणजे फंगल इन्फेक्शन बेसिकली. नाईटाचे खूप पेशंट्स येतात कारण की मुंबईचं वातावरण तसं आहे. त्याबरोबरच आजकाल ऍक्नेचे पेशंट्स खूप येतात, टीनेज ऍक्ने. आणि त्याबरोबरच अडल्ट ऍक्ने म्हणून पण एक प्रकार आलेला आहे. तर आजकाल अडल्ट मध्ये सुद्धा ऍक्ने होतात आणि त्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्याचबरोबर हेअर लॉसचे पेशंट ऍक्च्युली खूप वाढलेले आहेत. हॉर्मोनल हेअर लॉस, इनफॅक्ट मेल्स मध्ये हॉर्मोनल जो हेअर लॉस आहे, ज्याला आम्ही मेल पॅटर्न हेअर लॉस किंवा मेल पॅटर्न बॉल्डिंग जे म्हणतो, जे हॉर्मोन्समुळे होतं, ते खूप वाढत चाललेलं आहे. आणि त्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे पेशंट ट्रीटमेंटसाठी लवकरच्या स्टेजमध्ये येत नाही. जर ते आलेत आणि लवकरच ट्रीटमेंट सुरू केली स्टेज 1, स्टेज 2 ऑफ हेअर लॉस असताना, तर पुढे जाऊन म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट किंवा असं करण्याची गरजच भासणार नाही. आपण घेत आहोत इथे छोटासा ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत सोरायसिस आणि बोटॅक्स म्हणजे काय, फेस लिफ्टिंग, फिलर आणि अशा बऱ्याच उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. नमस्कार, पुन्हा एकदा यशस्विनी कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेकच्या पूर्वार्धात आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी, चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, पांढरे डाग आणि वांग, कोड, खाज, केस गळणे याविषयी बरीच माहिती आपण जाणून घेतली आहे. तर आता डॉक्टर, त्वचा विकार म्हटलं तर सोरायसिस हा गंभीर आणि चिवट असा आजार आहे. तर याविषयी जास्त ऐकायला मिळतं. तर हा आजार कशाने होतो आणि हा आजार कायमस्वरूपी जातो का आणि हा कशाने बरा होतो, काय सांगाल? सोरायसिस हा बेसिकली जेनेटिक आजार आहे. म्हणजे तुमच्या ज्या बॉडीतल्या जीन्स आहेत त्या ऍक्च्युली ठरवतात की बेसिकली तुम्हाला सोरियासिसचे पॅचेस किंवा प्लॅक्स जे आहेत ते डेव्हलप होतील. या ट्रीटमेंटसाठी कायमस्वरूपी उपाय असा अवेलेबल नाही आहे. तुमच्या बॉडीवर किंवा तुमच्या स्कॅल्पमध्ये किंवा नेल सोरियासिस असे पण प्रकार आहेत त्याचे वेगवेगळे. तर 5% किंवा 10%, 15%, 20% बॉडी सरफेस एरिया किती इन्व्हॉल्ड आहे सोरियासिस मध्ये, त्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली जाते. आणि तेवढंच नाही तर सोरियाटिक आर्थरायटिस हा पण एक प्रकार आहे. म्हणजे माझे हस्बंड ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत आणि त्यांच्याकडे खूप पेशंट्स येतात जे सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे ऍडव्हान्स स्टेजमध्ये तुमचे गुडघे आणि जे सांधे आहेत ते सुद्धा हळूहळू निकामी होऊ शकतात. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये ह्याची ट्रीटमेंट घ्यायला हवी. आणि देन तरी सुद्धा जसा विंटर सीझन वगैरे येतो तसं जनरली हे पॅचेस वाढतात. किंवा काही लोक दारू पितात किंवा सिगरेट पितात, तर अशा लोकांमध्ये किंवा थोडे ओबेज
पीपल आहेत अशा Okay. लोकांमध्ये हे याचं प्रमाण जास्त वाढू शकतं. नक्कीच आणि ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आजकाल तर म्हणजे बायोलॉजिकल्स म्हणजे आम्ही म्हणतो त्याला, हा हा तर तसे इंजेक्शन्स पण अवेलेबल आहेत. तुम्हाला जवळपास 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा हा. हे इंजेक्शन्स घ्यायला क्लिनिकमध्ये यावं लागेल आणि त्यानंतर जवळपास 1 वर्ष 1.5 वर्ष काही काही पेशंट 2 ते 3 वर्ष सुद्धा कम्प्लिटली डिसीज फ्री असतात. सोरायसिस हा एवढा चिवट असा आजार आहे की यावर कायमस्वरूपी जाईल की नाही हीच फार मोठी. आणि आता आपण जे सांगितलं तरी याबद्दल आपल्या प्रेक्षकांना खूप मला असं वाटतं की निरासन झालं असेल. तर वय झालंय तसतसं स्किन ढिली होते किंवा काय रिंकल्स येतात, तर बोटॅक्स हा एक नवीन ट्रीटमेंट निघाली आहे. तर या बोटॅक्स विषयी काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना, ही कोणत्या ट्रीटमेंटने जाऊ शकते? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. नक्कीच. आणि आजकाल बोटॉक्स बद्दल अगदी सगळ्याच वयोगटातल्या लोकांना आणि माहिती हवी असते. हा हा आणि आमच्याकडे खूप पेशंट्स येतात. हा हा नुसत्या स्त्रियाच नाही तर पुरुष सुद्धा आजकाल खूप स्किन बद्दल अवेअर झालेले आहेत आणि त्यांना ह्याबद्दल माहिती हवी असते. हा हा तर बेसिकली बोटॉक्स हे ब्रँड नेम आहे. कंटेंट इज बोटुलिनम टॉक्झिन म्हणून आहे. ते प्रोटीन असतं. हा आणि जसं जसं आपल्याला सुरकुत्या यायला लागतात म्हणजे 30s मध्ये, हा हा तर तसं इथे फ्राउन लाईन्स म्हणतो आपण, चिडल्यानंतर अशा लाईन्स अपियर होतात किंवा हा, हा, खूप हा. जास्त हसतोय तर इथे लाईन्स निर्माण होतात. हा, हा, किंवा हा. आपण जर आयब्रोज रेस करतो आहे तर इथे आडव्या वळ्या पडायला लागतात. हा, हा, हा. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे बोटुलिनम टॉक्झिन इंजेक्शन्स जे आहेत हा, हा. ते यूज होतात. इथल्या सुरकुत्या किंवा या दीज आर द रिझन्स बेसिकली. ह्याबरोबरच जर आपल्याला खूप जास्त घाम येत असेल अंडरआर्म मध्ये किंवा हातांवर खूप घाम येत असेल तर बोटॉक्सचे इंजेक्शन्सनी ते सुद्धा बरं होतं. पण हे कोणत्या वयाच्या व्यक्तींनी घ्यावं आणि याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? ते प्रोटीनच असल्यामुळे साईड इफेक्ट्स असे फारसे नाही आहेत. ओके. पण मी सांगेल की तज्ज्ञ डॉक्टरांकडून म्हणजे अगदी सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट जे आहेत त्यांच्याकडनंच ही ट्रीटमेंट करायला हवी. आणि जे स्पेशलाइज्ड आहेत त्यामध्ये, ज्यांनी त्याचं प्रॉपर शिक्षण घेतलं आहे आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे ट्रीट करण्याचा. कारण की बोटॉक्सचं बरेचदा काय होतं की तुम्ही जर ट्रेनिंग नसलेल्या डॉक्टरकडे जाऊन ह्याची ट्रीटमेंट घेतली की कमी कॉस्टमध्ये होतीये तर साईड इफेक्ट चे प्रमाण वाढू शकतं. म्हणजे साईड इफेक्ट जसं आता तुमच्यासाठी मे बी जे तुमचं एक्सप्रेशन रिअल फेस दिसायला हवा, सो आम्ही त्या सुरकुत्या कमी करू पण तुमचा फेस अगदीच एक्सप्रेशनलेस होणार नाही ह्याची पण आम्ही काळजी घेऊ. तर हे इम्पॉर्टंट आहे. पण तेच जर नॉन एक्सपिरियन्स ट्रीट करणारा डॉक्टर असेल तर हे कदाचित त्याला समजणार नाही. त्यामुळे कदाचित तुमचे जे ओरिजिनल एक्सप्रेशन्स असतात ते मास्क होऊ शकतात. ओके. त्यामुळे तो आर्टिफिशियल एक फेस असा जाणवायला लागतो. ओके ओके. पण हे काय म्हणतात त्याला, जसं आता सुरकुत्याविषयी आपण बोललात तर हे बोटॅक्स हे इंजेक्शन्स म्हणजे एक सिटिंगमध्ये ओके होईल या किती सिटिंग्स करावे लागतील याने? अच्छा. तर योग्य वय हे सुरू करण्यासाठी म्हणजे तुमचे लेट 20s किंवा अर्ली 30s ते तुमच्या पॅटर्न नुसार जेव्हाही तुम्हाला सुरकुत्या यायला सुरू होतं आणि लोक नोटीस करतात आहे की तुम्ही आयब्रो रेस केल्यानंतर वळ्या पडतात आहेत ठिकाणी किंवा असं व्हर्टिकल लाईन्स येतात आहेत, तर ते वय आहे योग्य स्टार्ट करण्यासाठी. आणि बेसिकली त्याचे बोटॉक्सचे एक सिंगल सिटिंग असते. एका सिटिंग मध्येच आम्ही ते इंजेक्शन्स देतो. ओके. आणि जवळपास त्याचा इफेक्ट जो आहे तो पुढचे 6 महिनेपर्यंत राहतो. म्हणजे 4 ते 6 महिने बोटॉक्सचा इफेक्ट राहतो. ओके. कारण की त्यानंतर कारण आपण फेसचे पूर्ण मसल्स वापरतो त्यामुळे हळूहळू तो इफेक्ट
कमी होतो. मग नंतर 6 महिन्याच्या नंतर परत परत सेटिंग कराव्या लागतात, कारण आपला एज पण तसंच आहे ना, इट इज ॲडव्हान्सिंग. Okay. सो ॲडव्हान्सिंग एज नुसार इफ यू हॅव टू तुमच्या एजला सूट होईल त्या पद्धतीने मग बोटॉक्सचे युनिट आणि हे चेंज होतं. पण पुढच्या वेळेला लागणारा डोस कदाचित कमी असू शकतो. ओके. पण ह्याचे जे सेशन्स आहेत ते दर 6 महिन्याला तरी करावेत असं. बरं, साधारणतः एका सिटिंगला किती खर्च येतो, काय सांगता येईल? त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बोटॉक्सचे किती युनिट्स आपण इंजेक्ट केले यावर अवलंबून आहे. स्टार्टिंग आपण 5,000 पासून म्हणू शकतो. ओके डॉक्टर, प्रेक्षकांमधून आपल्याला एक प्रश्न येतोय, जरा तो एक प्रश्न घेऊयात. सो डॉक्टर, माझा प्रश्न असा होता की सध्याच्या पिढीत खूप जास्त स्किन केअर वगैरे या गोष्टी खूप जास्त प्रचलित आहेत, तर स्किन केअर हे खरंच किती महत्त्वाचं आहे आणि ते नेमकं कसं घ्यावं, कुठल्या त्वचेच्या प्रकारात ते मोडतं ते, त्याबद्दल? तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की स्किन केअर खूपच महत्त्वाचं आहे. आणि आजकालच्या काळात म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक किंवा आजकालचे जे जॉब प्रोफाईल असतात लोकांचे, म्हणजे कॉर्पोरेट वर्कर्स आहेत किंवा विमानतळावर काम करणारे लोक आहेत, फ्रंट डेस्कवर काम करणारे लोक आहेत, रिसेप्शन आहे, ह्यांच्यासाठी दिसणं खूप महत्त्वाची गरज आहे. आणि इन जनरल सुद्धा प्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर दिसावं, आपली स्किन किंवा हेअर छान असावेत, आपण अट्रॅक्टिव्ह दिसावं. तर स्किन केअर ही खूप महत्त्वाची आहे. पण बरेचदा काय होतंय आजकाल की ह्या वेगवेगळ्या कंपन्या आणि स्पेशली लॉकडाऊनमध्ये या कंपन्यांनी वेगवेगळे सिरम्स मार्केटमध्ये आणले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. आणि बरेचदा लोकांना माहिती नसतं की कुठल्या स्किन टाईपसाठी कुठलं सिरम यूज करावं. तर मी म्हणेल की एकदा जाऊन डॉक्टरांशी कन्सल्टेशन करणं आवश्यक आहे, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन. त्यानुसार ते तुम्हाला कुठलेही सिरमचे रिक्वायरमेंट आहे हे सांगतील. म्हणजे जसं व्हिटॅमिन सी हे सगळ्याच स्किन टाईपसाठी योग्य नाही आहे. जर तुमची स्किन ॲक्ने प्रोन आहे तर यू शुडंट यूज व्हिटॅमिन सी सिरम. आता तुम्ही जस्ट व्हिटॅमिन सीचा उल्लेख केलात, तर व्हिटॅमिन सी सुद्धा अलीकडच्या काळातच, म्हणजे याआधी कधीच लोकांच्या ऐकण्यात नव्हतं व्हिटॅमिन सी हा प्रकार, मात्र अलीकडच्या काळात व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रचलित झालं आहे. तर खरंच ते तेवढं महत्त्वाचं आहे आपल्या स्किनसाठी की जस्ट हाईप केलं गेलं या गोष्टीला? हाईप तर मी म्हणणार नाही, पण वेगवेगळे रिसर्च केले होते त्याबद्दल आणि लोकांच्या हे सायंटिस्टच्या लक्षात आलं की जसं आपण व्हिटॅमिन सी आपण खातो तसंच जर व्हिटॅमिन सी स्पेसिफिक फॉर्ममध्ये जर आपण लावतोय स्किनला तर त्याचे ॲडव्हान्टेजेस बरेच आहेत. जसं रिंकल्सवर ते काम करतं किंवा पिगमेंटेशनवर ते चांगलं काम करतं. त्यामुळे व्हिटॅमिन सी चा तितका प्रचार होतोय, लोक करतात आहे. पण मी म्हणेल की व्हिटॅमिन सी सिरम हे प्रत्येकासाठी नाही. तर आजकाल बेसिकली ही जी इंस्टाग्राम किंवा फेसबुक जनरेशन जी आहे, सोशल मीडिया, यूट्यूब वगैरे बघून स्पेशली जो यंग क्राऊड असतो, जो माझ्याकडे येतो, तो अगदी 7-8 सिरम सोबत घेऊन आलेला असतो की डॉक्टर आम्ही हे सगळं वापरलंय, नियासिनामाइड वापरलंय, व्हिटॅमिन सी वापरलंय, पण हे सगळं वापरूनही आमच्या स्किनमध्ये काही फरक पडत नाहीये किंवा पिंपल्स जात नाहीयेत किंवा त्वचा ठीक होत नाहीये. तर अशा सगळ्या पेशंटला माझं हेच सांगणं आहे की सिरम हे कुठलं वापरायचं, कारण दॅट हॅज ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. तर सिरम हे तुम्ही मनाने वापरल्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरायला हवं. थोडक्यात म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्या आणि त्यानुसार आपली काळजी घ्या. पुन्हा एकदा आपण डॉक्टर आपल्या प्रश्नांकडे येतोय. आजकाल वयानुसार डोळ्यांच्या खाली स्किन लटकून खड्डे होतात, त्यासाठी फिलर ही ट्रीटमेंट फायदेशीर ठरेल का? आणि सर्वात पहिले म्हणजे फिलर म्हणजे काय याबद्दल ऐकायला आवडेल. फिलर हे भारतात ऍक्च्युली मागच्या 20 वर्षात खूप जास्त प्रचलित झालंय आणि दिवसेंदिवस त्याचं क्रेज वाढत चाललंय. जे त्याचे पण 2 प्रकारात आपण डिवाइड करू फिलर्सला. एक तर यंग क्राऊडमध्ये ज्यांना एनहान्समेंटसाठी फिलर्स वापरायचे असतात, म्हणजे सुंदर लिप्स करायचे आहेत किंवा काही लोकांना इथे
जे बोन्स असतात, हा हा चीक बोन्स, ते प्रॉमिनंट करायचे आहेत, तर Okay. अशा लोकांसाठी फिलर्स यूज होतात. हा हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे लोक बरेच असतात. ओके आणि दुसरा पार्ट म्हणजे अँटी एजिंग. आपण जसं जसं आपलं एज वाढतं तशी तुम्ही जसं म्हणताय तसं स्किन ढिली होते, हा हा तुमच्या बोनचं रिझॉर्प्शन होतं, ओके तुमचे जे मसल्स आहेत ते वीक होतात आणि हा, हा. ह्या सगळ्यामुळे ग्रॅव्हिटीमुळे तुमचा चेहरा जो आहे असा खाली 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 पडत जातो. आणि जे हायल्युरॉनिक ऍसिड असतं तुमच्या हा, हा, बॉडीमध्ये, हा. फेसमध्ये, ते पण ओके. कमी होतं. म्हणजे स्पेशली जे डोळ्याच्या खालचा एरिया आहे हा हा तिथे हायल्युरॉनिक ऍसिड जे असतं, जे हम्म. नॉर्मली बॉडी प्रोड्यूस करते यंग एजमध्ये, ओके. तर एजिंगनुसार ते कमी 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 होत जातं. त्यामुळे अंडर आय हॉलोज हा, हा. खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतात आज. हा हा तर फिलर म्हणजे बेसिकली त्यामध्ये हायल्युरॉनिक ऍसिड हा अगदी सेफ असा इन्ग्रेडियंट आहे. ओके. आणि ह्या ज्या कंपनीज असतात त्यांनी खूप रिसर्च करून हे मॉलिक्यूल इन्व्हेंट केलेले आहेत. हा, आणि हा. ते अगदी म्हणजे स्किनमध्ये जसा हायल्युरॉनिक ऍसिड आहे तसंच ओके. ते इंजेक्शनमध्ये आहे. आणि इट इज व्हेरी व्हेरी सेफ प्रोसिजर. म्हणजे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून हा, जर हा. हे इंजेक्शन करतायत तर ते अगदी सेफ आहे. तेवढंच फिलर आम्ही जितकं लागेल हायल्युरॉनिक ऍसिड जे होतं हा, तितक्या हा. प्रमाणात आम्ही ते इंजेक्ट करतो. तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक आहे. नक्कीच, नाहीतर मग नक्कीच. तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तसे त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला दिसून पडतात. जसं कधी कधी ते ब्लड व्हेसलमध्ये जायला हा, नको, हा, पण हा. ते जातं आणि देन दॅट एरिया बिकम्स पिगमेंटेड आणि तिथले स्किन सेल्स डेड होतात. हा, सो हा. हे त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. पण तुम्ही जर योग्य डॉक्टरकडनं करताय ट्रीटमेंट हा हा तर असे साईड इफेक्ट होणार नाही. इनफॅक्ट तुमचा चेहरा जास्त फ्रेश दिसेल, जास्त यंग दिसेल आणि ओके. यू विल लुक द बेटर व्हर्जन ऑफ यू. अच्छा. म्हणजे तुम्ही 50च्या जरी असल्या तरी इट हा, इज हा. व्हेरी व्हेरी पॉसिबल की तुम्ही 35चे दिसाल, फ्रेश दिसाल आणि लोकांना कळणारही नाही की तुम्ही फिलर सारख्या ट्रीटमेंट केल्या आहेत. लोक फक्त हे म्हणतील हा, की मॅम तुम्ही खूप फ्रेश दिसायला वा. लागले, यू आर लुकिंग व्हेरी फ्रेश, यू आर नक्की. लुकिंग डिफरंट, यू आर लुकिंग लाईक वाव, व्हॉट इज युअर स्किन रुटीन. पण त्यांना हे सांगता येणार नाही की तुम्ही फिलर्स केले आहेत किंवा बोटॉक्स केले आहेत. ओके. थोडक्यात म्हणजे हे लक्षात येत नाही, हे जवान पण वापस आल्यासारखे लक्षणं आहेत या इंजेक्शनाद्वारे. पुन्हा एकदा मला एक विचारावंसं वाटतं की या सिटिंग्स आहेत का याच्या काहीतरी, की पहिल्या सिटिंग्समध्ये घेतलं तर ओके, काय सांगाल? त्यानुसार पण असं आहे की आमच्याकडे 40शीतले पण पेशंट येतात, 50शीतले पण हा, येतात. हा. जनरली 50s मधल्या स्त्रिया ज्या येतात त्या हा, हा. म्हणतात की इथे सॅग आहे, म्हणजे हा. इथल्या डेव्हलप झालेल्या आहेत किंवा हे जे आहे खाली ही ढिली होऊन असं खाली उतरलेली आहे स्किन. तर बेसिक त्यावेळेला आम्ही फिलर्स इंजेक्ट करतो. म्हणजे या एरियामध्ये Okay. बेसिकली हे लिफ्ट करण्यासाठी आम्ही फिलर्सचा वापर करतो. पण त्या साठी सुद्धा हा. काही लोकांना इंजेक्शन्स कदाचित नको पण असतात. अशा वेळी आम्ही त्यांना नॉन सर्जिकल फेसलिफ्ट, म्हणजे आमच्याकडे हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड हायफू Okay. ही मशीन आहे हा, हा. आणि ही टेक्नॉलॉजी आहे. हा, हा. तर त्यामध्ये कुठलंच इंजेक्शन आम्ही देत नाही. हा. आणि अल्ट्रासाऊंड एनर्जीद्वारे जे तुमचा फेस आहे त्याचं टायटनिंग केलं जातं. ओके. 1 तास ती ट्रीटमेंट चालते. तर त्यामध्ये त्वचेच्या वेगवेगळ्या लेयर्स वरती ऍक्ट होतं. हा हा म्हणजे मसलवर पण आपण वर्क करतोय, आपण सुपरफिशियल स्किनवरती पण वर्क करतोय. हा. त्यामुळे तुमचं फेसचं जे स्ट्रक्चर आहे हा. तसंच्या तसं ते राहील, पण तुम्ही ते टाईट होईल, स्किन टायटनिंग विदाउट इंजेक्शन. हा Wow. पण आज खूप आजकाल प्रकार आलाय हा. आणि त्याचे पेशंट पण खूप वाढले आहेत आणि अच्छा. लोकांना ते आवडतंय. सेन्सिटिव्ह स्किनसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट हा. करणं टाळा. म्हणजे माझ्या मैत्रिणींनी हे वापरलं किंवा माझी बहीण किंवा भाऊ हा फेस वॉश वापरतोय किंवा सनस्क्रीन वापरते, हा, तर हा. हे तुम्हाला सूट होईल असं नाहीये. हा, तुमची हा. स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे तुम्हाला त्या प्रकारचं स्किन केअर करणं आवश्यक आहे. हा, जसं हा. बेसिक फेस वॉश तुमचा जेंटल असला पाहिजे, हा. सोप फ्री क्लेन्झर जे म्हणतात तसं असायला पाहिजे. तुमचे मॉइश्चरायझर पण अगदी जेंटल असायला हवं. हा 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 हे सगळं खूप आवश्यक आहे. आणि प्लीज डू नॉट यूज एनी सिरम्स हा हा स्वतःच्या मनाने.
म्हणजे मनाने घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सिरम किंवा चेहऱ्यावर हे नाही, कारण सगळे. पेशंट वापरतात हे असं आणि त्वचा त्यांची आधी ठीक असते, पण हे वापरल्यामुळे जास्त खराब करून हा 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 ते येतात आमच्याकडे. नक्कीच. पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांकडे येऊयात. या पहिले आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या, स्किन ढिली होणे किंवा स्किन लटकणे याबद्दल बोललो आहोत. यावर फेस लिफ्टिंग या ट्रीटमेंट उपयोगी पडेल का, किंवा या फेस लिफ्टिंग म्हणजे काय याबद्दल जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना, आणि ती कशा प्रकारे केली जाते? नॉन सर्जिकल फेसलिफ्ट हम्म. खूप कॉमन झालंय आजकाल. Okay, हा. वेस्ट वरून आपल्याकडे आलेलं आहे हा, हा. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये हा. अगदी थोडेफार 10 ते 15 मशीन्स अवेलेबल आहे. हा, आणि हा. त्यातली एक मशीन आमच्या क्लिनिकमध्ये कॉजडम मध्ये हा हा अवेलेबल आहे आमच्याकडे. आणि जवळपास महिन्याला 10 ते 15 पेशंट्स आम्ही बघतो त्याचे, आणि ट्रीटमेंट होते ती, आणि रिझल्ट त्याचे म्हणजे खूप ग्रॅटिफाईंग आहे. कारण Okay. की बऱ्याचदा जे पेशंट आहेत अँटी एजिंगचे किंवा हा. यंग पेशंट सुद्धा, त्यांना अँटी एजिंग ट्रीटमेंट हवी असते, त्यांना टायटनिंग हवं हा, असतं, हा, पण हा. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर काही चेंजेस नको असतात Okay. किंवा त्यांना इंजेक्शन्स नको असतात. हा 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 तर अशा वेळी हे नॉन सर्जिकल फेसलिफ्ट म्हणजे आम्ही त्याला हायफू म्हणतो, हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड, हा, ते हा. अगदी कामात येतं. Okay. आणि ट्रीटमेंट त्याची म्हणजे जवळपास तासभर चालते. हा. मी स्वतः ती ट्रीटमेंट करते क्लिनिकमध्ये. आम्ही चेहऱ्याला आणि रिझल्ट त्याचे जे आहेत, तर कोलॅजन रिमॉडेलिंग म्हणून एक पद्धत आहे, हा. तर त्यानुसार त्वचा टाईट होते. ओके ओके. आपल्या प्रेक्षकांचा एक प्रश्न होता की त्यांच्या चेहऱ्यावर वांग बऱ्याच वर्षापासून आहेत, त्यांनी बरेचसे ट्रीटमेंट केली आहेत, पण ते जात नाही आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? वांग हा अतिशय कॉमन आहे हा. इंडियन फिमेल्समध्ये, मेल्समध्ये पण आहे, पण हा. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण बरंच जास्त असतं, कारण कॉज इज हॉर्मोनल. ओके. तुम्हाला आफ्टर प्रेग्नन्सी किंवा आफ्टर मेनोपॉज चेहऱ्यावरती, स्पेशली तुमच्या चीक्सवरती आणि नंतर नाकावरती किंवा काही प्रमाणात कमी पेशंटमध्ये फोरहेडवरती पण हे डाग यायला सुरुवात होते. आणि जर तुम्ही ट्रीटमेंट काही घेतली नाही तर हे वांगाचे डाग जास्त जास्त डार्क होत जातात. अच्छा. आणि जर तुम्हाला कॉन्स्टंट सन एक्सपोजर किंवा स्क्रीन एक्सपोजर असेल हा, हा. तर पिगमेंटेशन ते जास्त जास्त वाढत जातं. हा 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 तर जर वांगाचे डाग आले आहेत हा, तर हा. सुरुवातीला तुम्ही डॉक्टरांकडे गेलेत तर ते तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट हा. म्हणजे सनस्क्रीन सांगतील. हा हा यू शुड यूज सनस्क्रीन, हा, हा. फिजिकल सनस्क्रीन वापरायला हवं अशा पेशंट्सनी. हा हा वांगाचे डाग नाही तर कुठलंही पिगमेंटेशन असेल तरी फिजिकल सनस्क्रीन शुड बी युअर चॉईस. आणि त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असलेलं कुठलं तरी एक क्रीम सांगतील तुम्हाला ओके. वापरण्यासाठी. तर ह्या सनस्क्रीन आणि नाईट क्रीम, आणि कधी खूप जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला ओरल मेडिकेशन देतील, टॅबलेट्स. तर या सगळ्या गोष्टींनी तो आटोक्यात येऊ शकतो. बट देन पेशंट्स काय करतात, एका डॉक्टरकडे जाऊन हा, 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 बघतात हा. आणि त्यांना वाटतं की ते तितक्या प्रमाणात कमी झालेलं नाहीये, किंवा ते डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये जातात हा. आणि मेडिकल स्टोअर मधनं डिरेक्टली स्टिरॉइड क्रीम्स घेऊन येतात. आणि Okay. स्टिरॉइड क्रीमनी ते अगदी 15 दिवसात पूर्णपणे गायब होतं. हा हा बट द थिंग विथ स्टिरॉइड इज ते पुन्हा इट बाउन्सेस बॅक आणि आधीपेक्षा जास्त येतं. मग चेहऱ्यावर Okay. केस यायला लागतात, चेहऱ्यावर बारीक पुरळ यायला लागतं, हा, आणि हा, नंतर हा. पेशंटला रिअलाइज होतं की आपण काहीतरी चुकीचं क्रीम वापरतोय, हा, आणि हा, हा. त्यानंतर ते डॉक्टरकडे जातात. आणि मग डॉक्टरला पण ट्रीटमेंट करायला थोडा वेळ लागतो. सो मी हे म्हणेल की अशा वेळेस ट्रस्ट युअर डॉक्टर. रादर दॅन जम्पिंग फ्रॉम डॉक्टर्स टू डॉक्टर, तुम्ही एका डॉक्टरला स्टिक टू युअर डॉक्टर. आणि जर वेळ जरी लागत असेल तरी आपण वांगाच्या डागांना पूर्णपणे कंट्रोलमध्ये 90% रिडक्शन इज पॉसिबल विथ मेडिकेशन. आणि कधी कधी जर खूप जास्त प्रमाणात असेल तर आम्ही मेडिपील किंवा लेझर हे उपचार सांगतो पेशंट्सला. हा हा आणि एकदा कमी झालंय की जस्ट मेंटेनन्स ट्रीटमेंट म्हणजे सकाळचं सनस्क्रीन आणि रात्रीचं एक बेसिक सिरम, एवढ्यावरती मेंटेन राहू शकतो पेशंट इझिली.
हा, म्हणजे कुठल्याही पेशंटने स्वतः मनाने कुठलीही क्रीम न वापरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टर, एक पर्सनल प्रश्न विचारते की आपल्या करिअरमधली एखादी आनंदाची किंवा अभिमानाची गोष्ट कोणती वाटते जी आपल्या प्रेक्षकांना शेअर करावीशी वाटते, काय सांगाल? हा, तर बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की मी आणि माझा नवरा किंवा आमचा जे डॉक्टर मित्र आहे ह्यांच्यामध्ये आमचं डिस्कशन चालतं. ओके. तर की पेशंट म्हणजे जसं कार्डिओलॉजिस्ट आहे कोणी किंवा माझे हस्बंड आहेत ते स्पाईनचे ऑपरेशन्स करतात किंवा गुडघ्याचे ऑपरेशन्स करतात किंवा ट्रॉमाचे जे पेशंट्स येतात फ्रॅक्चर त्याचं ट्रीटमेंट करतात किंवा माझे फ्रेंड सर्कल आहे कोणी अॅनेस्थेटिस्ट आहे, कोणी कार्डिओलॉजिस्ट आहे जे पेशंटला जर अटॅक येतो आहे हार्ट अटॅक त्यासाठी ट्रीटमेंट करतात. पण मग आम्ही सगळे सोबत डिस्कशन करतो आणि मग मी त्यांना सांगते की आठवड्याला निदान 4 ते 5 पेशंट येतात आणि माझ्याकडे येऊन रडतात लिटरली की डॉक्टर मला पिगमेंटेशनचा खूप प्रॉब्लेम होता किंवा ॲक्नेचा मला खूप प्रॉब्लेम होता आणि मला कॉन्फिडन्स नसायचा लोकांमध्ये मी जायची तेव्हा. किंवा यंग मुली येतात की मला कॉन्फिडन्स वाटायचा नाही किंवा लोक मला म्हणायचे की अरे तुझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स आहेत आणि तुम्ही माझी ट्रीटमेंट केली आहे आणि आता मला खूप कॉन्फिडंट वाटतेय, माझं पिगमेंट कमी झालंय, माझ्या चेहऱ्यावरचे ॲक्ने अगदी आटोक्यात आले आहेत आणि त्यामुळे मला खूप आत्मविश्वास माझा वाढला आहे. आणि त्यावेळेला मला आणि खरंच ते रडतात. म्हणजे सुरुवातीला पण पेशंट्स येतात प्रॉब्लेम घेऊन येतात तेव्हा पण अगदी रडवेले झालेले असतात आणि जेव्हा त्यांची सक्सेसफुल ट्रीटमेंट झालेली असते तेव्हा पण ते अगदी इमोशनल होऊन येतात आणि आम्हाला सांगतात. तर त्यावेळेला मला खरंच असं वाटतं की डर्मॅटॉलॉजी मी जे क्षेत्र निवडलं ते खूप छान आहे आणि माझ्या आईचा मला बराच सपोर्ट होता मध्ये करण्यासाठी बिकॉज माय मदर इज ऑल्सो अ वर्किंग वुमन आणि मी बघायची की तिचं कामाचं जे टायमिंग्स होते ते इट वॉज बिटवीन 11 to 5 आणि नंतर घराकडे लक्ष द्यायची. सो मला तेव्हा सुद्धा असं क्षेत्र निवडायचं होतं की एका लिमिटेड वेळासाठी मी घराच्या बाहेर जाईल, मी वर्क करेल, मी परत येईल अँड आय विल गिव्ह टाइम टू माय फॅमिली. म्हणजे तिच्या एवढं तर मला करता येणार नाही पण एक डर्मॅटॉलॉजी सिलेक्ट करताना एक माझ्या आईच्या सारखे टायमिंग्स हवे आहेत मला वर्कचे, हे होतं. खूप छान, खूप छान. त्वचा म्हटलं तर हा सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि चेहरा हा दर्शनी भाग असल्यामुळे प्रत्येकालाच त्वचेविषयी फार काळजी असते, खास करून महिलांना. डॉक्टर, प्रत्येकालाच गोरा रंग हवा असतो, त्यासाठी उपाय पण केले जातात. तर असे काही घरेलू किंवा आधुनिक ट्रीटमेंट आहे का ज्यामुळे त्वचा उजळून गोरा रंग कायमस्वरूपी गोरा होऊ शकतो? काय सांगाल याविषयी? आपला कलर हा बेसिक इंडियन स्किन टाईप म्हणजे स्किन टाईप 3 आणि 4 म्हणजे बेसिकली आपला गहूवर्ण ते सावळा स्किन यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इंडियन पेशंट्स असतात. तर मुलींना किंवा मुलांना गोरं करण्यापेक्षा मी म्हणेल की चेहऱ्यावरती एक ब्राईटनेस असणं जास्त आवश्यक आहे, एक ग्लो असणं जास्त आवश्यक आहे. आणि इंजेक्शन्स असतात, ग्लुटाथिऑन इंजेक्शन हे आलेले आहेत मार्केटमध्ये आणि त्यानुसार रंग गोरा करता येतो पण ते अगदी टेम्पररी बेसिसवरती असतं आणि तुम्हाला त्याच्या सिटिंग दर महिन्याला, दर 3-4 महिन्याला किंवा दर 6 महिन्याला कराव्या लागतात. पण ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट आणि ॲज अ इंडियन डर्मॅटॉलॉजिस्ट मी हे म्हणेल की आपली जी ब्राऊन स्किन आहे, ब्राऊन स्किन इज व्हेरी ब्युटिफुल आणि तुम्हाला का दुसऱ्या स्किन टाईपच्या मागे धावायचे किंवा का स्वतःची स्किन गोरी करून ठेवायची? जो तुमचा ओरिजिनल स्किन टाईप आहे तोच चांगला आहे. आणि जर तुमची स्किन फ्लॉलेस आहे, त्यावरती काही स्किन डिसीजेस नाही आहेत आणि त्यावरती ग्लो आहे, तर आय थिंक तुम्हाला गरज नाही आहे गोरं होण्याची. त्वचेचा पण असा कर्करोग होऊ शकतो का डॉक्टर? जसं मी म्हणाली, इंडियन स्किन टाईप हा स्किन टाईप 3 आणि स्किन टाईप 4 मध्ये मोडतो, त्यामुळे आपण वी आर ऑल ब्राऊन स्किन पीपल. तर आपल्या स्किन मध्ये सुदैवानी
त्वचेचा कर्करोग हा अत्यंत दुर्मिळ आहे. ओके. कारण की तो स्किन टाईप 1 आणि स्किन टाईप 2 म्हणजे हा, हा. कॉकेशियन्स जे युरोप वगैरे मधले लोक असतात, हा हा गोरे लोक, हा हा त्यांच्यामध्ये अत्यंत कॉमन आहे, त्यांना होतो तो. इंडियामध्ये आणि आपल्या स्किन टाईपमध्ये हा 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 अगदी रेअर आहे. जो कर्करोग आहे त्वचेचा हा, तो हा. अगदी रेअर आहे इंडियन स्किन. परत एकदा आपल्या प्रेक्षकांमधून एक प्रश्न येतोय, विचारा. हॅलो डॉक्टर, माझं नाव अमित आहे आणि माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यायची, आणि दुसरा प्रश्न माझ्या बायकोकडून आहे. तिला विचारायचं आहे की जे नाकावरती व्हाईट हेड्स होतात त्याच्यावरती काय उपाय आहे, त्याची काळजी कशी घ्यायची? तर कुरळे केसांची जी काळजी आहे आतापर्यंत बरंच दुर्लक्ष केलं गेलं होतं, हा हा पण आजकाल डॉक्टरांनी शोधून काढलं आहे की जे कुरळे केस आहे त्यांची काळजी ही थोडी वेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. हा, हा, म्हणजे हा. जर तुमचे केस खूप कुरळे आहेत तर बेसिकली आंघोळीच्या आधी तुम्ही केसांना कोंब करायला हवं. जो हा, हा. कंगवा वापरायचा आहे तो आंघोळीच्या आधी वापरा. हम्म. आणि त्यानंतर बेसिकली यू शुड अप्लाय हेअर मास्क हम्म. आणि त्यानंतर शॅम्पू करून तुमचे केस जे आहेत त्यासाठी शॅम्पू पण तो कर्ली हेअर असलेला शॅम्पू असतो, हा हा शॅम्पू फॉर कर्ली हेअर, हा 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 तर तो वापरायचा. आणि त्यानंतर केस जेव्हा थोडे डॅम्प असतात हा. तेव्हाच यू शुड स्क्रंच इट. हम्म. तर तुमचं जे केसांचा कुरळेपणा आहे हा हा तो मेंटेन राहील. आणि केस धुतल्यानंतर केसांवरती कंगवा वापरू नये. डॉक्टर, त्यांचा पुन्हा दुसरा एक प्रश्न होता की नाकावर ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स येतात, तर याविषयी काय सांगाल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना? याबद्दल मी बोलू इच्छिते की लोकांमध्ये खूप गैरसमज आहे. हा हा ऍक्च्युली जे नाकावरती तुम्हाला जे वाटतंय की बम्प्स आहेत हा हा ते बेसिकली दोज आर द ओपनिंग ऑफ युअर हेअर फॉलिकल्स. हा हा तर ते बेसिकली केस आहेत तुमचे. हा 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 आणि त्यासोबतच तिथे ओपनिंग ऑफ ऑइल ग्लँड्स आहेत. हा 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 तर त्याच्या थ्रू ऑइल आणि सीबम येतं ओके. त्याच्यावरती आणि देन दॅट कॉजेस दोज बम्प्स. अच्छा. सो बट दोज आर नॉट व्हाईट हेड्स ऑर ब्लॅक हेड्स. जे हा, व्हाईट हा, हेड्स हा. आणि ब्लॅक हेड्स आहेत ते बेसिकली इज ग्रेड 1 ॲक्नी. नक्कीच, कारण टीन एज मुलांमध्ये हे सगळे प्रकार पाहायला भेटतात, नाकावर ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स. डॉक्टर, ल्युकोडर्मा आणि त्वचा रोग यामध्ये काय फरक आहे, काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? ल्युकोडर्मा जो आहे बेसिकली सो तो त्वचेच्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये आढळतो अँड देन देर इज अ कॉन्स्टंट इरिटेशन टू दॅट पार्ट. ओके. म्हणजे तुम्ही जर नवीन चप्पल घेतली आहे हा 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 आणि ती तुम्हाला सूट होत नाहीये हा 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 तर ल्युकोडर्मा आढळतो. ओके. म्हणजे मग तुमच्या स्किनवरती अगदी हा, त्या चपलेच्या आकाराचा हा, सेम हा हा पांढरा चट्टा तयार होईल, हा हा जो कोड किंवा व्हिटिलिगो जे आपण म्हणतो त्यासारखा दिसतो, पण ऍक्च्युली तो कोडाचा चट्टा नाहीये. अच्छा. तर तो ल्युकोडर्मा आहे. किंवा ओके. अगदी हातावर घड्याळ जे काय झालं तिथे पूर्ण पांढरा पॅच पडलाय हा, तर हा. दॅट इज ल्युकोडर्मा. अँड डायग्नोसिस, क्लिनिकल डायग्नोसिसद्वारे ते आपण डिफरन्शिएट करू शकतो की ते ल्युकोडर्मा आहे, हा 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 पॅच आहे ओके vitiligoचा. ओके. नक्कीच, खूप छान. डॉक्टर, परत एकदा आपल्या प्रेक्षकांमधून एक प्रश्न येतोय, विचारा. माझा प्रश्न असा आहे डॉक्टर की केस गळतीवर काही उपाय होऊ शकतो का? कारण का पुरुषांमध्ये टक्कल हा बऱ्याच प्रकारे होत असतात, तर याच्यावर काही उपाय? काय व्हायचं की जुन्या काळात हा, हा. हे जे हॉर्मोनल चेंजेस आहेत त्यानुसार जे टक्कल पडायचं ते 50च्या किंवा लेट 40s किंवा अर्ली 50s या एजमध्ये टक्कल होणं सुरू व्हायचं. पण आजकाल हॉर्मोनल चेंजेस लहान मुलांमध्ये कमी एज पासून इतके झालेले आहेत हा हा की जे आधी 50s मध्ये व्हायचं तो हेअर लॉस आजकाल 20s मध्ये व्हायला लागला आहे. हो हो आणि कारण तेच आहे की हॉर्मोनल चेंजेस. हा हा
तर त्यामुळे अगदी ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 ह्या प्रकारचे हेअर लॉसचे पेशंट्स येतात आमच्याकडे. हा हा आणि त्याला पॅटर्न हेअर लॉस आम्ही म्हणतो. हा, म्हणजे हा. सुरुवातीला तुमचा टेम्पोरल एरिया जो समोरचा आहे दोन साईडनी तिथे पॅचेस येणं सुरू होतं. त्यानंतर हा मागचा क्राऊन एरिया आहे तिथे हळूहळू पॅच पडतो. हा, हा. आणि ही हेअरलाईन जी आहे ती टिपिकली मागे मागे जाते पुरुषांमध्ये. आणि नंतर हा इकडे पण हेअर लॉस पॅच निर्माण होतो. आणि नंतर दॅट मर्जेस. तर हे सगळे स्टेज 1, 2, 3, 4, 5, 6 असे स्टेजेस आहेत त्याचे. Okay. पण मी सांगू इच्छिते की ह्या सगळ्यांवर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर मग त्या ट्रीटमेंटने पुन्हा केस यायला लागतात का? हा. तर जर तुम्ही अर्ली एजमध्ये ट्रीटमेंट स्टार्ट करताय म्हणजे जर तुम्हाला केस गळती हा 20s मध्ये झाली आहे किंवा 30s मध्ये झाली आहे आणि तुम्ही आमच्याकडे येताय तर गोळ्या औषधांनी किंवा काही प्रोसिजर आम्ही करतो त्या सगळ्यांची जर मदत घेतली तर जे फर्दर त्याचा हेअर लॉस होणार आहे तो प्रिव्हेंटर होतोच. पण जे एरियाज झालेले पॅचेस ऑफ हेअर लॉस त्यावर पण फरक पडतो आणि तिथे नवीन केस येतात. कारण की ते जे त्यांचे रूट्स असतात ते डेड झालेले नसतात. दे आर स्टील वायबल आणि जस्ट दे आर इनॅक्टिव्ह. सो विथ ट्रीटमेंट आम्ही त्यांना रिवाईव्ह करतो आणि तिथे नवीन केस येतात. पण डॉक्टर रिव्हर्सल इज ऑल्सो पॉसिबल इन यंग एज. थोड्या लेट एजमध्ये जर स्टार्ट केलं तर ते थोडं कठीण होतं. पण बरेचदा डॉक्टर असंही पाहायला भेटतं की पेशंट बऱ्याचदा असे सगळ्या ट्रीटमेंट करतायत तरी पण त्यांना म्हणजे केस येत नाहीत मेडिसिननी. तर केशारोपण जे आपण आता नवीन एक ट्रीटमेंटविषयी ऐकलं आहे तर ते कितपत योग्य आहे करण्यासाठी आणि काय सांगाल याविषयी? हां, तर ते स्टेज ऑफ हेअर लॉसवर डिपेंड करतं. जर येतात आहे आमच्याकडे यंग पेशंट आणि इफ दे आर ऑफ मॅरेजेबल एज म्हणजे 25 ते 35च्या मधले बरेच पेशंट्स येतात आणि पेरेंट्सला घेऊन येतात किंवा एकटे येतात अँड देन दे से की दे वॉन्ट टू गेट मॅरिड आणि खूप ॲडव्हान्स ग्रेडचा त्यांचा हेअर लॉस असतो. ग्रेड 5, ग्रेड 6 पूर्ण केस म्हणजे टक्कल पडलंय. तर अशा पेशंटला आम्ही मग इमिडिएटली हेअर ट्रान्सप्लांट सजेस्ट करतो. कारण की मग ड्युरेशन पण ते 3 ते 4 महिन्यांच्या आधीच आलेले असतात किंवा 5-6. तितका ड्युरेशन ॲक्च्युली सफिशियंट नाही आहे हेअर नॉन सर्जिकल हेअर ट्रीटमेंटसाठी. जर पेशंट अर्ली स्टेजेसमध्ये आलाय की जस्ट हेअर लॉस सुरू झालाय आणि रिसिडिंग ऑफ हेअरलाईन सुरू झाली, स्टेज 3 आहे, स्टेज 4 आहे, तर आम्ही अशा पेशंटला म्हणू की नाही आपण पहिले ओरल मेडिकेशन सुरू करू. आपण पहिले लावायचे जे सोल्युशन्स आहेत ते सुरू करू आणि वर्षभरात मग तुम्हाला प्रिव्हेंशन आणि न्यू हेअर ग्रोथ हे दोन्ही दिसेल. हे जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला लाईफ लॉंग त्याचं सुद्धा मेंटेनन्स करावं लागतं. म्हणजे जे लावायचे सोल्युशन्स आहेत किंवा ओरल मेडिकेशन आहेत ते नंतर सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करावे लागतात. डॉक्टर या केश रोपण याविषयी या ट्रीटमेंट विषयी आपण काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? म्हणजे कशी असते ही प्रोसिजर? त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. एक FUT म्हणून असायचं, ती थोडी आजकाल जुनी झाली आहे, फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट. आणि एक नवीन मेथड आली आहे आजकाल, फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे समोर या एरियावरती तुम्हाला हेअर नाही आहेत पण साईडला आणि मागे जनरली हेअर असतात. ओके. तर त्या एरियावर फॉलिक्युलर युनिट इंडिव्हिज्युअली एक्स्ट्रॅक्ट करतो आम्ही मशीननी आणि ते जे आहेत ते या भागावरती देन वी ट्रान्सप्लांट इट. आणि त्या ट्रीटमेंटला FUE म्हणतात आणि रिझल्ट्स आर व्हेरी ग्रॅटिफाईंग. खूप छान. आपल्या प्रेक्षकांना की ज्यांना केस नाहीत आजचा हा मुलाखतीद्वारे त्यांना ह्या विषयी पण माहिती झाली आहे. आपला एक शेवटचा प्रश्न डॉक्टर की आपल्या प्रेक्षकांना बदलत्या ऋतूनुसार त्वचेविषयी कशी काळजी घ्याल काय सांगाल? एक फेस वॉश, एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि जर सीझन विंटर आहे तर अकॉर्डिंगली यू शुड चेंज युअर मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन. जर उन्हाळा आला आहे तर समटाइम्स यू कॅन स्किप युअर मॉइश्चरायझर and you can use sunscreen which contains that moisturizing ingredient
बट हा. इट इज जेल बेस्ड. डर्मिटोलॉजिस्ट क्षेत्रात जर करिअर करायचं झालंच तर अशा मुलांना आपण काय सल्ला द्याल? MBBS नंतर हा. जर मुलांना MD डर्मॅटोलॉजी करायचं आहे, ब्रांच खूप चांगली आहे हा. आणि तुम्ही अगदी क्लिनिकल पेशंट्स बघू शकता, त्यामुळे आणि कॉस्मेटोलॉजीचे पेशंट्स पण ॲट द सेम टाइम तुम्ही बघू शकता. आणि कॉस्मेटोलॉजी इज अ व्हेरी इव्हॉल्विंग ब्रांच, म्हणजे अगदी नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर शिकण्याची तुमची तयारी असायला पाहिजे. नक्कीच. आणि विषय तर अगदी चांगला. खूपच छान. तर आजचा आपला हा विषय जो होता, जो सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होता, आय होप आजच्या मुलाखतीद्वारे आपल्या सर्व प्रेक्षकांना शंकेचं निरासन झालंच असेल. तरी पण ज्यांना कुणालाही काही त्वचेविषयी काही प्रश्न असल्यास मुलाखतीदरम्यान डॉक्टरांच्या क्लिनिकचा पत्ता, वेबसाईट, फोन नंबर खाली स्क्रीनवर दिसत आहे, तर खालील फोन नंबरवर कॉल करून आपल्या समस्या विचारू शकता. आज आपल्यासोबत आहेत डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर मृण्मयी मुकुंद गोणोजे यांनी आपल्याला विस्तृत माहिती त्वचा विकार आणि उपचार याबद्दल सांगितली आहेत. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून आपली त्वचा विकार आणि उपचार याबद्दल आम्हाला माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.